हाय, मी अपेक्षा. तर कस्टमर आलेले होते मेकअपसाठी. आज होते आषाढी एकादशी आणि शाळेमध्ये ना कार्यक्रम होता, तर त्याच्यामुळे ना मेकअप, हेअरस्टाईल ते करायचं होतं आणि खूप अर्जंटमध्ये आले ते. फक्त मी 10 ते 15 मिनिटांमध्येच ना तिचं आवरून दिलं सगळं. आणि मला खूप सारे कमेंट आहे की तुमचं शॉप कुठे आहे. तर आपलं शॉप आहे चासनईला, कोपरगाव तालुक्यामध्ये. मी बनवते आता खिचडी. आमची वेगळी खिचडी, मम्मीची वेगळी खिचडी, दादाला मला वेगळी. मी लाल मिरचीची करणार आहे. मी हिरव्या मिरचीचे कापून करायचे, पापडे करायचे. पापडे दुपारी तळा. आता एवढे एकदम खाणार आहे तुम्ही? मग तेव्हाच तळावा. बोर झालं पण टाइमपास. एवढं खाणार नाही तुम्ही, मला माहिती आहे. अजून आम्हाला पूजा करायची. मिरच्या टाकूनच टाकू. घसली का तर बघ मी काल रात्री. एवढे ते चहाचं पातेल ठेव इकडं, दे इकडं. एवढे खिचड्या करतो, 2-2 आणि खायचं. कस्टमर वेळ झाला. मीठ तिकडून घ्यावं लागेल डब्यातून. खिचडी झाली का मग पूजा करू आपण, म्हणजे एका ताटामध्ये त्याच्यावर झाकण का बरं ठेवलं वाफेवर पटकन? टाकायच्या. हा का? मीठ टाक थोडं. मीठ तिकडून घ्यावं लागेल डब्यातून. बास का मिरच्या का फिकी होईल? तिखट आहे त्या मिरच्या खूप. मला मीठ दे बरं तिकडून डब्यातून. करते खिचडी. होईल का डबल होईल ना. माझी इतकं झाली होती, मी केली सकाळी. तर पूजा वगैरे झाली. आता जेवण करायचं. लय भूक लागली. 12 वाजत आले. मस्त दही, झिरकं, खिचडी. आज तर दररोजचे काही भाजी भाकरी जास्त आयटम झाली दिदी. त्याच्यामुळे वेळ होऊन जातो. हा ना, उपाशी म्हणायला. आयटम किती केले असतो. त्याच्यानं आमचं जेवण झालंय आणि आम्ही चाललोय आता मंजूरला, तर मामाची इथं. तर आमचं ना दळण ते आणायचं होतं, केलेलं आहे. आणि नदीला आलंय, पाणी आलंय, तर ते पण बायला जायचं आहे आम्हाला. पार्लरमध्ये तर इतका पसारा झालाय, मेकअप प्रोडक्ट आणि ते वरती आहे. तर एकदा आम्ही जाऊन येतो, मग आहे ना मी पार्लर आवरते ना. आता चाललोय नदीवर पाणी बघायला. अक्काला घेऊन. चला बाबा तुम्ही पण. नको बाई. चला हो. लय पाणी आलेलं आहे. नाही ना गाडीवर इथून दिसाल कर पाणी? नाही, इथून नाही दिसणार. त्या झाडांमुळे दिसत नाही तिकडे. नाही ते इकडेच नदी. ही म्हणते इथून पाणी दिसत का म्हणे? मंदिर जायचं का? नाही नाही. हा, कुठून जायचं? नाही नाही, नको नको, मला भीती वाटत. तू घरी थांब. चला अक्का. आवर मेकअप नको करू. चाल बाबा का बंदर बंधाऱ्यावर नाही जायचं ग. चाल, इथून पाणी पाहायचं. हा, काय नाही. मला आधी भेटला. आता आधीला घेऊन चाललोय आम्ही. आधी तू पाहून आल पाणी? लई आहे का रे? आजी आवाज देऊ राहिली. आलो मान जाऊन आम्ही दीदी सोबत. क पाणी आलंय नदीला. बापरे, पाणी पाय ना किती. लय पाणी आहे.
2 किलोमीटर आहे बंधारा अर्धा मालवण. आहे अर्धा. होय पाय ना किती पाणी. पाणी पण लई हे आहे काय गडूळ पाणी. आधी आंघोळ कर होय. एक डुबकी मार. आम्ही इथे लई शूट करू. ते पाहिजे थोडं ते खाली दे. धरते हा डायरेक्ट वाट्यावर घ्यायचं. नको नको वरशील खाली पाय. नको बाई हात पण जात्या. तो वाडम द्वारा पाहिजे किती जेवत पौर्णिमेचं लय भारी तुला कशी शूटला. एकदा भैयानं आपण आलो तो भैया डायरेक्ट गाणं म्हणलं होतं डायरेक्ट बंधाऱ्यावर जायचं. मी आलोय आता बंधाऱ्याच्या जवळ. किती लांब पायी पायी आलोय आम्ही. 2 किलोमीटर आलो असून एवढं पायी पायी. आता तिकडे जायचंय. फायनली आम्ही आलोय बंधाऱ्यावर. किती टायमानंतर आलो. 15-20 मिनिटानंतर चालत चालत आलो. दादा मागं वय. इतकं पाणी होते पाणी. वरती पाणी येत असेल ना का नाही येत. पाणी वरती येत असेल ना. हे वरती नको जाऊ. लय पाणी आहे खाली. पूर्ण इकडे दगड आहे. पाणी पाहिलं तर नको 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 नको. हे अक्का बाई कुठं बस. पाणी पाहिलं तरी कस तरी होतं. लय डेंजर होते तिकडून पाणी. डायरेक्ट वर हे होते. बरोबर आहे ना. मी आता बसले ब्लाऊज शिवायला. मम्मीचे चालले ते कस्टमर. या कुर्ती नका ना या उकाला नाही उकाडला नाही. उंची जास्त वाटते की दीदी मला ब्लाऊजची. कातर पण नीट चालत नाही. ही घे ना माझ्या मशीनवरची घेऊन दीदी जर. ही पाहिजे किती धारे पाहिजे पाहिजे. हां पाय किती फरक पडला. आज दिवसभर कस्टमर चालू आहे ना. म्हणजे कस्टमर कमी आहे. म्हणजे काम मोठं नाही आहे. छोटंच आयब्रो नाही पण मग चालू नाही. तेवढं वहिनीचं झालं ना बाई मेन म्हणजे. एक दोरा केलं का गं नीट. शिवानी ध्यानात नाही. इकडे चालू आहे आता संध्याकाळचा स्वयंपाक आमचा उपवासाचा. 8 वाजून गेले. मस्त भगरीचे धिरडे. परत आहे ना बटाट्याची भाजी. तुपामुळे लय दूर होऊन जातो घरात ना. फॅन लावून दिली पाहिजे किती दूर झाला. खिडकी उघड आहे तिकडच्या. हां त्या वासामुळेच ना खाऊशी नाही वाटत. तेलकट वास ना. कसं टाकू दिदी आता. थांब काहीतरी देते मी. आता साईल आलेला आहे इस्त्री करायला. आणि कपडे ते जाळून टाकणार आहे आता. कुठे गेली श्री. मी जाळवतो कपडे. आणि तिकडून ते कुत्रा जोर जोरात आवाज देते. साहिल साहिल. तुला तू आता आला ना त्या कुत्र्याला कळालं. तुझ्या ओळखीच आहे. मम्मी किती आवाज देते पाहिजे ते साहिल साहिल म्हणते. मम्मी म्हणून राहते. नाही साहिल साहिल. राईट बोलला. तुझ्या जगात नवा शब्द पडला ना साई. हा तू कुठे आलाय पडला. तूच म्हणे पाय घालून टाक बसतो. आता काढून इस्त्री करतोय का. त्याच्यावर क्रीम कलरची पॅन्ट घाल भारी दिसन. नाही ना अरे नाही ब्लॅक कलरची नाही. क्रीम कलरची चांगली दिसन. खरंच साईल दिसणार नाही का. कॉम्बिनेशन कर बरं तू. मी करून देते थांब. नाही तुम्हीच करा. मी मम्मी नाही म्हणली मला आता. एक काम कर ना. ऐक ना साईल. तांब्या घे गॅसवर गरम कर आणि मग ते कर. तुला बोट नाही.
उद्याच्या ऑर्डरची तयारी चालू आहे आजच. ए, दादा साहिल आहे सोबत आपल्या, त्याच्यामुळेच साहिलने तरी म्हणलं काय काय ते सरला काय भानगड आहे. मला समजलं लगेच साहिल उद्या सोबत आहे. हा उद्या ऑर्डरची तयारी चालली आहे सगळी. लय रंगपंचमी खेळली होती ना गाडी. साहिल तू पण आंघोळ नसन केलेले तर करून घे. आंघोळ नसन केलेले करून घे. शॅम्पूच्या पुढे आणू का? ब्रँडेड शॅम्पू आहे माझ्याकडं. नको दादाचे कलर केले केस लय भारी शाईन करते. साईला विश्वास नव्हता. साईल आधी म्हणतो तू कर, आधी तू कर. साईल म्हणतो मग मी करीन. साईल तुला करायचं आहे ना तुला, मग आता काय म्हणतो इतक्यात. मोठ्या गाडीच्या